आणि बऱ्याच जणांचे ऍक्सिडेंट झाले, ते झाले तुमची जबाबदारी आहे मॅडम की तुम्ही जरा प्रामुख्याने प्रश्न सोडवा. मॅडम तुम्ही नुसतं होयच तुमच्या बाबतीत एक असं झालंय उदासीन धोरण जनतेच्या सुद्धा असं म्हणण्यात येईल किंवा लोकप्रतिनिधी बी जेवढे आहेत तेवढे सगळ्याचं म्हणणं येईल की मॅडम नुसतं हो म्हणते, परत त्याच्यावर पाठपुरावा काही करत नाही. चांगल्या नाही अशी आहे मानसिकता. मॅडम त्या सीटवर आमच्याकडे मांडणार. चला सगळं शहर घेऊन येऊन इथं बसणार. आज उस्मानाबाद धाराशिव शहरात गेली 3 वर्ष झालं अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या कामाच्या नंतर जे प्रशासनानं इथलं नियोजन करायला पाहिजे होतं की ज्या शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर लगेचच इथलं रस्ते होणे गरजेचं होतं. पण हे महायुतीचं सरकार आल्यापासून हे रस्त्यांचं काम मला वाटतं त्यांनी स्थगिती दिलेली आहे आणि त्याचे मला वाटतं कागदपत्रसुद्धा याच्या अगोदर आमदार व खासदार साहेबांनी इथे आपल्यासमोर मांडलेले आहेत. आणि याचा एक विरोध म्हणून आम्ही आज बेशरम महाराष्ट्र सरकार व बेजबाबदार नगरपालिका यांचं लग्न लावून हा निषेध नोंदवलेला आहे. याच्या पुढे काय आंदोलन केलं जाईल ते इथून पुढे नगरपालिका व महाराष्ट्र शासनाला दिसूनच येईल, कारण की याच्या पुढचा उद्रेक मला वाटतं शासनाला नगरपालिकेला सहन होणार नसेल.